फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर आज मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि मी उठलेली होती सकाळीच. तर आता मुलं आणखी उठलेली नाही, झोपलेलीच आहे. कारण सुट्ट्या आहेत ना, तिच्यासाठी लवकर उठत नाही आहेत. ठीक आहे, स्कूल स्टार्ट असते तेव्हा तर मुलं लवकरच उठतात, पण आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत मीही उठत नाही. त्यांना जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंतच झोपतात. तर चला, आजचं काय डेली रुटीन आहे तेही तुमच्याशी शेअर करते. आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक, आणि अगोदर मुलीला उठवते आणि घर वगैरे आवरून घेते. स्वयंपाक आता झालेला आहे आणि सगळे उठलेत. आता आम्ही जेवण करत आहोत. आता याच्यात हे भात, हे पालकची डाळ, हे कोणती आहे मम्मा? गवारीच्या शेंगा. गवारीचे शेंगे, इथं अंडे, तिथं चपाती, ते सॅलेड, दही, पिठलं. हा, उडदाची डाळ. उडदाची डाळ. उडदाची डाळ. तर एवढं बनवलेलं आहे. तर चला, आता आम्ही सगळेजण बसलेलो आहोत जेवायला. आता जेवण करून घेतो. 1 hour later. हे माझ्या मुलीने कोणत्या गाण्यावरती डान्स केला आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. टी व्हीवर पण तुम्हाला दिसत आहे, नवीनच सॉन्ग आहे हे पण. तर त्याच्यावरच आता मस्त मुलीने डान्स केलेला आहे. तर ज्याला कोणाला समजलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे पण पूर्ण मी घासून घेतलेले आहे. लवकरच झालं सगळं काम. आणि आता माझी मुलगी पण कपडे धुवून घेत आहे, कारण सुट्टी लागली तसं ती एक असं काम करते घरातलं. भांडे घासते किंवा कपडे धुते, तिच्या मूडवरती असतं. तर आज तिला कपडे धुवायचे होते तर तिने कपडे धुतले आणि मग मी किचन आणि भांडे आवरून घेतलं. तर चला, आज माझे बाबा पण येणार आहेत लग्नाची पत्रिका घेऊन देण्यासाठी. तर त्यांना होईल उशीर, 8:30 ते 9 वाजतील संध्याकाळचे, कारण दुपारच्या गाडीला बसलेले होते. आणि जेवणासाठी पण आता हे स्वयंपाक बनवणार आहे. वाजलेले आहेत 4. तर आज काय बनवणार आहे तेही सांगते तुम्हाला. तर डाळ भात बनवणार आहे, चपाती आणि अंड्याची भुर्जी. तर चला, स्वयंपाकालाही लागते, कारण लवकर आम्ही जेवणं करून घेतो रात्रीचे 5 ते 5:30पर्यंत. तर चला, आता तयारी लागते. घेतले आता एक वाटीभर. आता हे पूर्ण मी कापून घेते, छान बारीक कापायचे आहेत. तर इथे आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि डाळ पण धुवून घेतली आणि तांदूळ पण धुवून घेतले. आता दोन्हीही ठेवते गॅसवरती. गरम पाणी टाकल्यानं खूप लवकर होतो भात पण आणि डाळ पण. डाळ तर कुकरलाच लावणार आहे. तर चला, आता हे लावून घेते. तर इथे कुकरला डाळ आणि राईस पण मी इथे ठेवलेला आहे. डाळ पण इथे शिजले आणि भात पण इथे झालेला आहे आणि कांदे पण छान मी कापून घेतले आहे. चला, आता डाळीला फोडणी देते. डाळ पण छान शिजली, तिला घाटून पण मी घेतलं आहे. आणि एका पातेल्यामध्ये आता तेल घातलेलं आहे. एक पळी तेल घातले आणि गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई आणि जिरा पण मी घातलेला आहे. ते स्किप झालं माझ्यामुळे, शूट झालेलं नाही आहे, त्याच्यासाठी मी सांगत आहे. त्याच्यानंतर मी लसण घेतलेले होते, 4-5 कांड्या लसण, त्याला छान बारीक चिरून घेतलेला आहे. इथे लसण पण मी छान बारीक कट करून घेतलेला आहे, खिसलेला नाही, कट करून घेतलेला आहे. आणि तेही तेलामध्ये टाकला आणि तेलामध्ये छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे, कारण त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे, तेव्हाच आपली जी फिक्की डाळ आहे ना ती खूप टेस्टी लागते. मग त्याच्यानंतर मी वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, जे तिखट नाही आहे, जे फोडणीसाठी भेटतात ना त्याच मिरच्या मी 4 घेतलेल्या आहेत. त्याला तोडून टाकलेल्या आहेत, अख्ख्या टाकलेल्या नाही आहेत, कारण जे त्याचं बी निघतं ना त्याचंही टेस्ट खूप छान लागते. आणि इथे थोडासा कढीपत्ता पण मी घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद इथं मी घातली होती, कारण शिजताना मी हळद घातली नव्हती डाळीमध्ये, त्याच्यासाठी इथे मी हळद पण थोडीशी घातली आहे. आणि हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर छान गोल्डन झालं होतं ते सर्व
टाकलेलं लसण, कढीपत्ता, मिरची वगैरे. तर आता इथे डाळ पण घाटलेली मी घालत आहे आणि फोडणी आता आपली झालेली आहे डाळीला. तर याला फक्त 5 मिनटं मी छान उकळून घेणार आहे, कारण कुकरचं पण मी पाणी छान डाळ धुवून टाकणार आहे ना, त्याच्यासाठी. म्हणजे पाणी टाकल्याच्यानंतर डाळ धुवून टाकले ना, तर ते पाण्यातलं पण चव छान आली पाहिजे, याच्यासाठी 5 मिनटं मी तिला छान उकळून घेणार. कमी गॅसवरतीच उकळून घ्यायचं, म्हणजे डाळ पण आपली खूप टेस्टी लागते. सिम्पलच पण खूप टेस्टी लागते. भातासोबत किंवा चपातीसोबत चुरून खाल्ल्यानं पण खूप छान लागते. आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर इथे मी 1.5 चमचा मीठ यूज केलेला आहे आणि पूर्ण आता एकजीव करून घेते, व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. तर आता बाजूला आता कढई ठेवून मी भुर्जीची पण तयारी करून घेते, म्हणजे लवकर झाला पाहिजे स्वयंपाक याच्यासाठी. तर फोडणी तर झालेलीच आहे आणि कांदे पण मी कापूनच घेतलेले आहेत, कट करून घेतले आहेत, एकदम बारीक बारीक छान कापलेले आहेत. आणि आता चला कढई ठेवते आणि त्याच्यानंतर आपण भुर्जीचीही तयारी करू. आणि नंतर पीठ चुरायचं होतं, पण माझे मिस्टर म्हणले की ठीक आहे, डाळ भात कर आणि अंडा भुर्जी कर, बस आहे तेवढंच, जास्त हेवी जेवण नको. त्याच्यासाठी मग मी चपाती इथे स्किप केलेली आहे आणि डाळ भात आणि अंड्याची भुर्जी केलेली आहे. तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि इथे मी डाळीमध्ये मीठ कमी आहे का हे बघण्यासाठी थोडीशी हे करून बघितलं, टेस्ट केला, पण मीठ बरोबर आहे डाळीमध्ये, याच्यासाठी मग मी परत याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आणि गॅसवरती कढई पण मी ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. तर आता आपण याच्यामध्ये घालूया तेल. तर इथे मी 2 पळ्या तेल घालणार आहे, कारण अंडा भुर्जी थोडी जास्त होती ना, त्याच्यासाठी. तर तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी किंवा जास्तही करू शकता. तर अंडा भुर्जीला तसंही तेल जास्तच लागतं थोडंसं, कारण कांदा असतो ना, कांद्याला छान आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, याच्यासाठी तेल पण थोडंसं जास्तच लागतं. तर इथे मी 2.5 पळ्या घातलं होतं, तेही झालं. त्याच्यानंतर मग आलेला होता गॅस आणि गॅसवाल्यानं आमचं गॅस बुकिंग केलेलं कॅन्सल करून टाकलं. माझ्या मिस्टरांनी परत गॅसचं बुकिंग केलं आणि परत त्याच्याची भांडून आमचा गॅस घेऊन आले, कारण 1 महिना झालं गॅस आलाच नव्हता. तर इथे दिली आहे डाळीला फोडणी, फिक्की डाळ केलेली आहे आणि इथे कढईमध्ये घातलेलं आहे तेल. आता अंड्याची भुर्जी बनवून घेते. तर कांदा छान लाल झालेला आहे. कांदा भाजताना मग मी चिकन घातलं होतं आणि आता अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा धन्याची पावडर घातलेली आहे. आणि कांदा पण आपल्या छान बघा गोल्डन भाजत आहे. आणखी थोडंसं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. तेही परतून घेऊया व्यवस्थित. आता इथे मी घातला आहे 2.5 चमचे मिरची, जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 2.5 चमचे घातलेला आहे. आणि छान ह्यालाही भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी अंडे घातलेले आहेत फोडून, आता व्यवस्थित मिक्स करून घेते. तर झाली आता आपली इथे अंड्याची भुर्जी रेडी. गॅस बंद करते. तर स्वयंपाक तर झालेला आहे. चला आता जेवण करून घेते. तर आज थोडा उशीर झाला, 6 वाजलेले आहेत. तर जेवण करून घेते. इथे घेतलेला आहे पसारा. चला आता जेवण करून घेते. वाजलेले आहेत
6:20 झालेत. आता निघाली आहे आणि गाडी आलेली आहे बाबाची, तेच घ्यायला चालले आता मी. येतो कुठं? स्टेशनला बाबा आली तर. इथं बघा, आता माझं गेबलेट बनवून तयार आहे. दाखवूया. येतो बसतो घरी जाऊ. यायला थांब. ठीक आहे, घेऊन येते आता. चला तर येऊन बसते स्टेशनला. ट्रेन आणखी आली नाही आहे. एक 5 ते 10 मिनटं लागतील ट्रेन यायला. तर बसलो आता इथे वाट बघून. तुम्ही कुठे गेले? हो बाबा, काय नाही, व्हिडिओ करायला. चलो आता जातो घरी. आता घरी. हा, काय आणले? समोसा. हो, युक्तीला पण दे, युक्तीला पण दे. इथे बघा, हे माझं कटर आहे. अजून हे गेबलेट. यार हे जाईनच झालं. ठीक आहे. थांब. त्यांना मस्त माझ्या मेहुनीने दूध दिलेलं आहे. आता तेच गरम करते आणि चपात्या टाकून जेवण देते. बघा, दूध पण ठेवलेलं आहे, गरम झालंय छान. आणि गरम गरम चपात्या. आणि बाबा बसलेले आहेत जेवायला. चला तर आता हे पण देते चपाती आणि पूर्ण करून घेते. तर जेवण पण झालं बाबाचं आणि आथरण पण टाकलं. चला तर आता झाली आहे झोपण्याची वेळ आणि व्हिडिओ पण आता इथे संपवते मी आणि पूर्ण काम झालेलं आहे. तर चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.